हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू चॅनलमध्ये. सकाळी सकाळी अंघोळ करून किचन मध्ये आले आणि म्हटलं आधी चहा बनवून घ्यावा, मग बाकीचं. आज काय मुलांना हाफ डे होता, म्हणून टिफिन काय बनवायचा नव्हता. मग नाश्त्यासाठी मी पोहे बनवले. सकाळी सकाळी ना खूपच गडबड असते. आणि रात्री जमवायला ठेवलेले दही ना असं छान जमलं होतं. मुलांचं आवरून दिलं आणि म्हटलं आता स्वयंपाक बनवून घ्यावा. मग पहिल्या भाकरी बनवायला घेतल्या. टिफिन नव्हता ना, म्हणून मग आज चपात्या बनवल्याच नाहीत. आईंना, आहोंना आणि मला आज उपवास असल्यामुळे ना स्वयंपाक थोडासाच बनवायचा होता. आणि आज मला बनवायची होती घेवड्याच्या डाळीची आमटी. घेवड्याला राजमा पण म्हणतात हा. म्हटलं चला रेसिपी तुमच्या सोबत शेअर करूया. घेवड्याची डाळ शिजून घेतली आणि कढईत तेल तापायला ठेवलं. जिरी, मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आणि छान परतून घेतलं. थोड्या लसणाच्या पाकळ्या पण टाकल्या. मग बारीक चिरलेलं टोमॅटो असं छान परतून घ्यायचं सॉफ्ट होईपर्यंत. थोडीशी हळद टाकून घेतली. ही शिजलेली डाळ. त्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीर मिक्सर मधून बारीक वाटून घेतली होती, ती पण परतायला टाकली. त्यानंतर एक चमचा घरचा मसाला,
असं छान परतून घेतलं आणि शिजवलेली डाळ टाकली त्याच्यामध्ये. आपल्याला हवं असेल तसं घट्ट पातळ ठेवू शकता. आणि थोडस चवीपुरतं मीठ. त्यामध्ये कसुरी मेथी टाकली ना तरी टेस्ट छान येते, पण माझ्याकडे नव्हती मग मी नाही टाकली. ही डाळ ना भातासोबत खूप छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक यू.